नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. मनमाड इंदोर रेल्वे अत्यंत उपयुक्ती आणि खानदेशाच्या विकासासाठी अतिशय परिपूर्व मध्य भारत आणि पश्चिम भारताला जोडणाऱ्या एक अत्यंत महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पाला गती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या PM गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत उभारण्यात येणारा 309 किलोमीटर लांबीचा नवीन इंदोर मनमाड रेल्वे महामार्ग देशाच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरणार आहे. सुमारे 1836 कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीतून साकारणारा हा प्रकल्प मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 6 ते 8 प्रमुख जिल्ह्यांचे भाग्य बदलण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. म्हणून याला भाग्यविधाता प्रकल्प असं म्हटले जाईल. वेळेची बचत आणि प्रवासाचा नवा पॅटर्न. सध्या इंदोर आणि मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रत्नाम वडोदरा किंवा खंडवा मार्गे प्रवासा घालावा लागतो. या प्रवासामध्ये तब्बल 14 ते 16 तासाचा खर्च होतो. मात्र हा नवीन थेट रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हे अंतर 200 किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी आधुनिक गाड्यांच्या साहाय्याने इंदूर ते मुंबई हा प्रवास केवळ 8 ते 9 तासात परिपूर्ण करता येणे शक्य होईल, ज्यामुळे प्रवाशांचे महत्वाचे 4-5 तास वाचतील. नवीन स्थानके आणि 1000 गावांचा कायापालट. हा मेगा प्रकल्प 2 राज्यांच्या सीमावर्ती आणि आजवर रेल्वे कनेक्टिव्हिटी पासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागाला बहुधा मुख्य प्रवासी जोडणार आहे. 309 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग मध्य प्रदेशात सुमारे 170 किमी आणि महाराष्ट्रात 149 किमी असा विस्तारलेला असेल. या संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण 34 रेल्वे स्थानके उभारली जाणार असून यामध्ये धुळे, नरडाणा, मालेगाव, धार यासारख्या प्रमुख शहरांचा समावेश असेल. या नवीन रेल्वे जाळ्यामुळे दोन्ही राज्यातील तब्बल 1000हून अधिक गावे थेट रेल्वे संपर्कात जोडता येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील 30 लाखाहून अधिक लोकसंख्येला पहिल्यांदाच वाहतुकीची जलद आधुनिक सोय उपलब्ध होईल, ज्या योगे ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढून संपूर्ण परिसरांचा कायापालट होणार आहे. शेती आणि उद्योगासाठी गेम चेंजर. हा प्रकल्प केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे तर माल वाहतुकीसाठी लॉजिस्टिक खर्च कमी करणारा आर्थिक कणा ठरणार आहे. मध्य प्रदेशातील सर्वात मोठे औद्योगिक हब असलेले पीथमपूर या मार्गामुळे मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडले जाईल. यामुळे आयात निर्यात क्षेत्राला मोठी गती मिळेल. याशिवाय मध्य प्रदेशातील ज्वारी, बाजरी उत्पादक शेतकरी आणि महाराष्ट्रातील विशेषतः धुळे, नाशिक पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांना आपला माल थेट दक्षिण भारत, उत्तर भारताच्या इतर बाजारपेठेमध्ये जलद गतीने पाठवले जाणे सोपे होईल. या नवीन कॉरिडॉरमुळे देशातील प्रमुख धार्मिक कॉरिडॉर सुवर्ण त्रिकोणासारखे जोडले जातील. उज्जैनचे महाकालेश्वर, ओंकारेश्वर, मध्य प्रदेशातील ज्योतिर्लिंगे आणि महाराष्ट्रातील नाशिकचे त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगातील प्रवासाचा वेळ कमी होईल. त्यामुळे देशभरातील पर्यटकांना अतिशय उत्तम संधी लाभणार आहे. याचे